गेल्या काही दिवसापासून महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील अतिक्रमण काढण्याची मोठी मोहीम हाती घेतली असताना आता त्यांच्याच प्रभागातून एक मोठ्या अतिक्रमणाची तक्रार समोर आली आहे. एका समाजाच्या मंगल कार्यालयाने चक्क नागरिकांच्या ओपन स्पेसवर अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिक देखील आक्रमक झाले असून यावर महापौर दीपमाला काळे यांनी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पहा काय म्हणाले नागरिक. नमस्कार, मी रेवती पाटील. मी इकडेच राहते. जेव्हाही आम्ही खेळायला इथं रात्री बॅडमिंटन खेळायला येतो तेव्हा या हॉलचा गेट बंद असतो. आम्हाला यामुळे रस्त्यावर खेळावे लागते, म्हणून आम्ही इथं खेळू शकत नाही. त्यामुळे इथं खेळायला मिळावं असं आमचा निवेदन आहे. धन्यवाद. झाडों के बारे में नमस्कार, मी तुलसीदास वलेचा येथील फार जुना रहिवासी आहे आणि आमच्या समोरच हे हॉल तयार झालेला आहे. ते बी म्हणजे पहिले ओपन स्पेस होता सोसायटी करता आणि बाकीचे म्हणजे हे जे यांनी म्हणजे इथे कार्यक्रम घेतात आणि इथे मोठमोठे आवाज होतात कधी कधी आणि त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो. तर त्याची काही सुनवाई होत नाही आणि नंतर इथे पार्किंगची पण म्हणजे जेव्हा प्रोग्राम होतात तर बाहेर पार्किंग एवढी असते की आमची गाड्यांना सुद्धा येण्याचा त्रास होतो. म्हणून याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती. धन्यवाद. मी शशिकांत रामदास फालक इथेच दिनाथवाडीमध्ये राहतो आणि शेजारी आमचं इथे सत्यवल्लभ हॉल म्हणून गुजराती समाज कार्यालय मंगल कार्यालय आहे. तिथे माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की नगरपालिकेने ही जागा त्यांना फक्त समाजाच्या कार्यासाठी दिलेली होती, पण आता सध्या तिथे असा कार्यक्रम सुरू झालेले आहेत की व्यवसायाप्रमाणे उत्पन्नाचं साधन म्हणून त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे असं त्याच्या कंपाऊंड मध्ये जी झाडे लावली ती एवढी मोठी मोठी वाढली आहे की आमच्या बिल्डिंग पर्यंत ते झाडं पोहोचलेली आहेत. एखाद्या वेळेस ते फांदी तुटून आमच्या बिल्डिंगवर पडलं तर त्याचं पण आमच्या बिल्डिंगचं नुकसान होऊ शकतं. आणि इथे जे कार्यक्रम असतात त्यावेळेस इतकी गर्दी असते गाड्यांची, इथे चालणं सुद्धा पायी लोकांना त्रास होतो त्याचा. तरी त्यांनी याची बंदोबस्त करावा महापालिकेने. मी सचिन पाटील, संगम सोसायटी, दिनाथवाडी, रिंग रोड, जळगाव या ठिकाणी मी काही वर्षापासून वास्तव्याला आहे आणि या ठिकाणी गुजराती समाज मित्र मंडळ या नावाने एका संस्थेला महानगरपालिकेने एक खुला भूखंड ज्याचा क्रमांक 245 आहे तो भाडेतत्वावर दिला होता आणि 30 वर्षाच्या भाडेतत्वावर हा करार झाल्याने या ठिकाणी गुजराती समाजाने एक मोठी वास्तू उभारली आणि समाजाच्या सार्वजनिक विकासासाठी ही जागा देण्यात आली होती. परंतु सदरील संस्थेने या जागेचा पूर्ण दुरुपयोग केला. या ठिकाणी लग्न समारंभ आणि इतर समाजाच्या कार्यक्रमाकरता ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्या बदलात लाखोने पैसा घेऊन ही जागा त्या तिराईत संस्थेला किंवा तिराईत कार्यक्रमांना यांनी दिली. याकरता आम्ही बऱ्याच वेळा यांना सांगितलं की तुमच्याकडे येणारे लाऊडस्पीकर, डीजे, तुमच्याकडे होणारी वर्दळ या संदर्भात थोडंसं नियंत्रण ठेवा. परंतु या संस्थेने आमचं कधीही एक म्हणणं ऐकलं नाही. या संदर्भात 2012-13च्या दरम्यान आम्ही लोकायुक्त आणि तसंच महानगरपालिकेकडे अर्ज फाटे केले होते आणि महानगरपालिकेने या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी 10% जास्त बांधकाम आढळल्याने ते बांधकाम पाडण्याकरता यांना आदेश दिले आणि या संस्थेने ते बांधकाम पाडण्यास नकार दिला. त्यानंतर महानगरपालिकेने त्यांचे JCP आणून या ठिकाणी जे अतिरिक्त बांधकाम आहे ते पाडले आणि काही दिवसानंतर या संस्थेने असं पत्रव्यवहार केला की हे बांधकाम आम्ही स्वतःहून पाडून घेऊ आणि नागरिकांच्या समस्या यापुढे उद्भवणार नाही अशी ग्वाही देत त्यांना पत्र दिलं. त्यानंतर मग आम्ही काही वर्ष शांत बसलो. परंतु यांच्या अधूनमधून फालतू कार्यक्रम, समारंभ किंवा क्लासेस वाल्यांना या ठिकाणी कार्यक्रमासाठी ही जागा उपलब्ध करून दिली. या सर्व गोष्टी आम्ही सहन करत राहिलो. त्यानंतर या ठिकाणी बालगोपालांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना फिरण्याकरता हा ओपन प्लेस आहे, तर यांनी हा ओपन प्लेस कायमस्वरूपी बंदिस्त ठेवला आणि बंदिस्त ठेवल्यानंतर या ठिकाणी वॉल कंपाऊंड हे मोठ्याने बांधकाम करून ठेवलेलं आहे. यामुळे असं झालं की हे गेट सतत बंद असतो आणि सार्वजनिक कामाकरता ही जागा आम्हाला कधी मिळत नसते. या ठिकाणी बऱ्याच तक्रारी आम्ही लोकप्रशासनाला किंवा पोलीस खात्याला आम्ही बऱ्याच वेळा स्वतः फोन लावून अर्ज फाटे करून केलेले आहे. त्यावेळेस या ठिकाणी प्रतिबंध झालेला आहे. परंतु महानगरपालिकाने 2017-18 या कालखंडामध्ये जे पाडलेलं बांधकाम होतं ते बांधकाम या लोकांनी पुन्हा
चोरून आणि लपून पुन्हा सुरुवात केलेली आहे आणि जे निर्गमित केलेले बांधकाम आहे, जे पाडलेले बांधकाम आहे ते पुन्हा आणि त्यांना विदाऊट म्हणजे विना परमिशन हे बांधकाम सुरू केलेलं आहे. तसेच या ठिकाणी मोठे मोठे पारंपरिक वृक्ष लावून त्या वृक्षांची उंची एवढी वाढलेली की त्याचा पालापाचोळ्यामुळे या ठिकाणी बरीच दुर्गंधी आणि बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. सदरील संस्थेला आम्ही बऱ्याच वेळा सांगत असतो, पण ती कोणतीही गोष्ट आमची लक्षात घेत नाही. याकरता या ठिकाणी महानगरपालिकेला आम्ही असं विनंती करतो की या गोष्टीकडे आपण थोडी दखल घ्यावी आणि आम्हाला सार्वजनिक न्याय मिळावा ही विनंती करतो.